नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबकुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आलोत अकोल्यामध्ये. कुठे आलो रिया आपण अकोल्यात? कोणाकडे? कोणाच्या मामाकडे? रियाच्या मामाकडे. हे बघ लुडबुडू. तर आता आम्ही जातोय शेगावच्या दर्शनासाठी. तर चला बघूया. आम्ही रात्री समृद्धी महामार्गाने आलो. रात्री 12:30ला निघालो होतो तिकडून आणि 7:30ला इथे सकाळी पोहोचलो. पण रात्रीचं काही शूट करण्यासारखं नसतं, दाखवण्यासारखं, म्हणून काहीच केलं नाही. आता आल्यानंतर आराम केला, झोपलो थोडा वेळ आणि आता उठलोय. वाजलेत आता 1:30. निघालो शेगावला. इथून किती आहे ग शेगाव? 40 किलोमीटर आहे आणि रस्ते चांगले असल्यामुळे वेळ लागत नाही. रस्ते खूप चांगले केलेत अकोल्यातले, म्हणजे छोटे छोटे रस्ते सुद्धा अगदी हायवे सारखे केलेले आहेत. मस्त. चला तर मग दाखवतो तुम्हाला सगळंच या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. टाटा पंच घेऊन आलो आम्ही. प्रियाची गाडी घेऊन आलोय. रिया, माझी पर्स पाठीमागे टाकते का? ही पर्स मला गुड्डीने आणली ओडिसावरून. काय म्हणते? हा, चावी घ्यायच्या आधी गाडी चालवायला बसली मी. सीट बेल्ट लावून घेते पटकन आणि प्रिया दाखवते तुम्हाला. जरा प्रियाने साडी नेसली मस्त. प्रिया इकडे गावाला आली की कंपल्सरी साडी नेसावी लागते. चांगली गोष्ट आहे, म्हणजे साडी नेसायला पाहिजे, आपली ट्रेडिशन येते. आणि ती साडी नेसून सगळी कामं पण करते घरातली. मम्मा गेली, मी तुला किडनॅप करून नेणार आहे. आता किडनॅप करणार आहे मी तुला. चालेल का वेदू? चालेल का किडनॅप केलं तर? हो म्हणते. ओके चला. प्रियाची आई, भाऊ आणि दादा म्हणजे तिचे मिस्टर. ही बघा प्रिया 2.0. मस्त दिसते. प्रियाची आई आहे. अच्छा, आता तुझे कॉलनीतले लोक विचारते कसे गेलोच नाही, किती वर्ष झाले. गाडी पार्क केली आम्ही आता. केवढं मोठं पार्किंग आहे बघा आणि एकदम सिस्टमॅटिक पार्किंग आहे. इलेक्ट्रॉनिक हे सिस्टम आहे ना त्याचं. आणि आपण जसं गाड्या आतमध्ये घेतल्या, हा तेच लगेच ते रिझर्व होत जातं आणि कळतं किती अवेलेबल आहे. त्याशिवाय आत यायचंच नाही. परिसर दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि स्वच्छता, एक कचरा नाही कुठे इथे. नाही, मंदिर बघतो. हा ना, मंदिर तर म्हणजे पूर्ण भारतात असं नाही. भक्त निवास संकुल. वॉशरूम्स पण बघ कसे. वॉशरूम तर इतके क्लीन आहे. गजानन महाराज संस्थान शेगाव म्हणजे एक गुरुद्वारा आणि गजानन महाराजचं मंदिर. मला दोनच दाखवू शकतात. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. प्रसाद आले बघ किती भारी आहे. मस्तच आहे एकदम. धूळ सुद्धा नाहीये खिडकीवर. नाही सगळं भारी एकदम. मी फर्स्ट टाइम आली आहे. रूम नोंदणी कार्यालय कुठे राहिलं वगैरे. आता ते म्हणजे मम्मी 8 दिवसात घ्या ना. मंदिराच्या आत एंट्री करतोय. इथे मला वाटत नाही शूट करता येईल, तर नंतर भेटते तुम्हाला. मंदिराचा जेवढा परिसर दाखवता येईल तेवढं दाखवेन. खूप स्वच्छता आहे इकडे मस्तच. आणि बाहेर LED बोर्ड्स लावले ज्याच्यावरती क्लिअरली दिसतंय की दर्शनासाठी किती वेळ लागणार. काय मस्त सोय केलेली आहे लोकांची. खरंच खूप भारी. मुखदर्शनासाठी 10 मिनिटं लागणार आहेत आणि ॲक्च्युअल दर्शनासाठी 40 मिनिटं असं त्या बोर्डवर क्लिअरली लिहिलं आहे. केवढी टेक्नॉलॉजी वापरली आहे मस्त. चप्पल स्टँड आहे इकडे. हो, टोपी, पांढऱ्या टोप्या परिधान केल्यात त्यांनी. टेक्नॉलॉजी चांगली वापरली आहे. या डिजिटल बोर्डबद्दल बोलत होते मी. बघा टेक्नॉलॉजीचा किती छान पद्धतीने वापर केला आहे. ह्याच्यात क्लिअरली दिसत नाही आता ते ब्लिंक होत आहे, पण यात लिहिलेलं आहे किती वेळ लागणार आहे दर्शनासाठी. बघा किती सुंदर. असं सिस्टमॅटिक मी कुठल्याच मंदिरात आजपर्यंत नाही बघितलं. पहिलं मंदिर असं आहे जिथे मी हे इतकं पद्धतशीर केलेलं बघितलं. एक फोटो लावते मी याचा, मग कळेल. हे वाचून घ्या जर होत असेल तर, नाही तर पॉज करून वाचा. गेलं दर्शनाला. चला आता दर्शनाला जाऊ. फोन ठेवून देते आतमध्ये. असा रस्ता आहे. मध्ये मध्ये बेंचेस ठेवलेत त्यांनी बसायला पण. इथे सुद्धा क्लिअरली बोर्ड लावलाय की एवढा वेळ लागेल दर्शनासाठी. कसलं भारी केलंय, मस्तच मंदिर. असं होतं असं. स्वच्छता बघा. काय
आरोचं पाणी आहे प्यायला पाणी बघा. आणि बसायची वगैरे सोय मस्त केली आहे, म्हणजे वृद्ध लोक कोणी आले हां खूप चांगलं अरेंजमेंट आहे. खरंच सुंदर आहे. हां भारीच. इथे बसत जायचं, खूपच लाईन असेल तर इतकं सोपं आहे म्हणजे दर्शन, फक्त वेळ हवा. हे बघा असे बेंचेस आहेत, लाईनमध्ये जरी थांबलात खूपच वेळ तर इथे बसायचं. हे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी चांगले, कोणी आजारी असेल काय असेल तर. बघा किती चांगली सोय आणि किती स्वच्छ आहे हे. खरंच लाईन चालू होते. इथून पुढे आपल्याला 40 मिनिटं लागतील दर्शन करायला. हा मंदिराचा परिसर आहे बघा, किती छान कोरीव काम केलंय. दर्शन झाले आमचं. इतकं आम्ही आता इथून घरी जायला. इथून पुढे पण बऱ्याच गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, सगळ्या दाखवणार आहे मी आज. भरपूर फिरायचं अजून थोडंसं. सिंगम रिटर्न्स. अगं ते CID ऑफिसर वाटतात बघ. दरवाजा तोडतो. अरे डायरेक्ट बाहेर आलो इकडे. हे बघा बसेस पण फ्री आहेत रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडपर्यंत. किती चांगली सर्विस दिलेली आहे इकडे, सेवा मस्तच एकदम सिस्टमॅटिक सगळं. अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत मला, मी व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला एकदा. पार्किंग जवळ जाते आधी. भक्तनिवास बघा किती स्वच्छ आहे. बाहेरच एवढी स्वच्छता, आतमध्ये किती असेल विचार करा. पार्किंगला जाण्यासाठी आणि पार्किंगमधून इथे मंदिराकडे येण्यासाठी असा रस्ता आहे. म्हणजे हे सेफ केलेलं आहे त्यांनी बिल्डिंगमधून, असं अंडरपास टाईप्स. बाकी तुम्ही रोडने पण जाऊ शकता, पण रोडवर कशी थोडी गर्दी असते. हे कसं थोडं सेफ्टी आहे, तर इथून ये जा करायला बरं पडतं पार्किंगपर्यंत. अशा पद्धतीने इथे खूपच मोठी अशी पार्किंग आहे. आमची गाडी इथे पार्क केली आम्ही. आणि तिथे तुम्ही बघू शकता त्या बोर्डवर लिहिलेलं आहे किती जागा अवेलेबल आहे, किती कॅपॅसिटी आहे. आणि त्या हिशोबाने तुम्ही ते प्रत्येक ठिकाणी अशा अल्फाबेटिकल सिरीजमध्ये केलं आहे. त्या हिशोबाने तुम्ही गाडी आत टाकू शकता. आता काही गोष्टी सांगते, थांबा. ओके, तर या इथे पार्किंग फ्री आहे. म्हणजे इतकी चांगली फॅसिलिटी देऊनसुद्धा पार्किंगचा 1 रुपयासुद्धा त्यांनी चार्ज केलेला नाही आहे. तसं तुम्ही बघितलं की म्हणजे हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे जे मी बघितलं जिथे तुम्हाला जागोजागी पैशाची गरज नाही पडत. जसं की चप्पल ठेवायचं असेल तर द्या पैसे, परत तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर म्हणजे चांगली सोय नसते वगैरे. पण इथे खूप चांगली सोय आहे पाण्याची वगैरे. पण RO फिल्टरचं पाणी आहे सगळीकडे. वॉशरूम्स अवेलेबल आहेत सगळ्यात क्लीन. फीडिंग स्टेशन्स केलेले आहेत वेगवेगळे. सो येस, तर माझ्या हिशोबाने तरी मी पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं जिथे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत पार्किंगचे. आणि इतकी चांगली सुविधा, टेक्नॉलॉजीचा इतका छान पद्धतीने वापर. जिथे आपण लाईनमध्ये उभे आहोत, लांब लाईन्स जरी असतील तरी तिथून तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर लगेचच तुम्ही तिथून पास घ्यायचा, वॉशरूमला जायचं आणि पुन्हा तो पास दाखवायचा. आणि जिथे तुम्ही उभे होतात पुन्हा तिथूनच तुम्ही लाईनमध्ये आतमध्ये यायचं. सो मला खूप आश्चर्य वाटलं ह्या सगळ्या गोष्टी पाहून. आणि खूप छानही वाटलं, खूप प्रसन्न असं वातावरण आहे. इतकी स्वच्छता, इतकी शांतता, खूपच छान. जेवणासाठी सुद्धा कुपन नाही आहे, जेवणसुद्धा इथे फ्री आहे. चपाती, भाजी, पिठलं, भाकरी नाही सॉरी चपाती आहे, राईस असतो. आणि हो बाकी तर सगळ्या फॅसिलिटीज खूपच चांगल्या आहेत. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं, कारण की आजकाल देवस्थान बरेच बघितलेत तिथे कसं आहे की थोडंसं पैसे वगैरे घेण्याचे खूप प्रकार चालतात. आता मी नाव नाही घेत, पण हो आहेत काही गोष्टी अशा ज्या अनुभवलेल्या आहेत. पार्किंगला गेलं पैसे द्या, सगळीकडे पैसे 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 करतात लोक. इथे तसं नाही आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. खूप मोठं असं देवस्थान आहे आणि खूप सुंदर, खूपच स्वच्छ आहे. सगळीकडे हायजीन आहे, एकदम मस्त क्लीन आहे. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते, कारण इथून पुढे आम्ही आता निघालो आहे प्रियाच्या माहेरी, म्हणजेच अकोल्याला, जिथून आम्ही आलो तिथेच रिटर्न चाललो आहे. आणि तिथून मग पुन्हा ही गाडी लावणार, मोठी गाडी, आणि तिथून 2 व्हीलर घेऊन प्रिया आणि मी किंवा असं आम्ही सगळे फिरणार आहे थोडंसं अकोल्यामध्ये. सो हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.